तर आज आपण आयसोमेट्रिक 2D व्ह्यूचं 3D व्ह्यूमध्ये कन्व्हर्जन बघणार आहे. आपल्याला ह्या फ्रंट व्ह्यू आणि राईट हँड साईड व्ह्यू दिलेला आहे. त्यामध्ये कळते की लेंथ आपली 90 आहे, विड्थ आपली 60 आहे आणि हाईट आपली 90 आहे. तर दिलेल्या क्वेश्चननुसार आपली साईड व्ह्यू इथे येणार, तेव्हा 60 mm इथं लेंथ मार्क करून घेतली, इथे 90 mm ची लेंथ मार्क करून घेतली. परत त्याचा आपण हे क्यूब काढून घेतला. तर आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये 25 mm ची बेस लाईन दिसत आहे, त्यामुळे आपण 25 mm ची बेस लाईन ड्रॉ करून घेऊया. तीच बेस लाईन आपल्याला साईड व्ह्यूमध्ये बी दिसणार, त्यामुळे साईड व्ह्यूमध्ये बी ड्रॉ करून घेऊया. तर ह्या पॉईंटपासून इकडे 25 mm वर ह्या लाईनला एक पॅरलल लाईन मार्क करून घेऊयात. ह्या पॅरलल लाईनला 25 mm खाली एक पॉईंटपासून हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे, का तर आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये इन्क्लिनेशन दिसत आहे, त्यामुळे हे इन्क्लिनेशन आपण मार्क करून घेऊयात. नंतर ह्या लाईनला पॅरलल लाईन आपण ह्या पॉईंटमधून मारून घेऊ. सेम ह्या कॉर्नरपासून जसं इन्क्लिनेशन दिसले तसं ह्या कॉर्नरपासून इन्क्लिनेशन दिसणार, त्यामुळे ह्या इन्क्लिनेशनला पॅरलल हे इन्क्लिनेशन काढून घेऊयात. ह्याला परपेंडिक्युलर लाईन खाली मारून घेऊ आणि ह्या पॉईंटपासून ह्या लाईनला इंटरसेक्ट करणारी लाईन मार्क करून घेऊयात. आता आपण जो पार्ट लागत नाही तो इरेज करून घेऊयात. आता आपण राईट साईड व्ह्यूमध्ये बघू शकतो की इथून 25 mm आणि इकडून 25 mm वर मार्किंग करून आपण इथून दोन लाईनी ड्रॉ करूयात. इकडून 25 mm, इथून 25 mm आपल्याला टॉप व्ह्यूमधील पार्ट दिसेल. आता ह्या लाईनला पॅरलल लाईन आपण मार्क केलेल्या डिस्टन्सवरून मारून घेऊयात. आता ह्या आपल्याला बेसमध्ये आपल्याला एक पार्ट काढायचा आहे, त्यासाठी आपण आधी 15 mm लाईन ह्या बेसमध्ये मारून घेऊयात. 15 mm ची वर इकडून 20 mm आणि ह्या बाजूने 20 mm. मार्क केलेल्या पॉईंटवरून आपण 45 डिग्री इकडे इन्क्लिनेशन घेऊ आणि ह्या पॉईंटवरूनही 45 डिग्री इकडे इन्क्लिनेशन घेऊयात. आता ह्या लाईनपर्यंत 45 डिग्री इन्क्लिनेशन आपण एक्सटेंड करूयात. सिमिलरली ह्या बाजूलाही 45 डिग्रीपर्यंत आपण हे इन्क्लिनेशन एक्सटेंड करूयात. तर आता ह्या लाईनला पॅरलल लाईन आपण इथे मारून घेऊ, कारण आपला हा हॉलो पार्ट आतमध्ये असा दिसणार आहे. साईड व्ह्यूमधून बघताना आपल्याला तो हॉलो पार्ट दिसणार आहे. आता ह्या लाईनला पॅरलल आपण ह्या पॉईंटपासून खाली एक्सटेंड करू आणि ह्या एक्सटेन्शन पॉईंटला जिथे इंटरसेक्ट होईल त्या पॉईंटपासून ते हा पॉईंट आपण जोडून घेऊ. आता आपण जो पार्ट आपल्या डायग्राममध्ये व्हिजिबल आहे तो पार्ट आपण डार्क करून घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल आपण ही लाईन डार्क करून घेऊयात. परत ही लाईन, तर ही लाईन एवढीच व्हिजिबल असणार, ह्याच्या पलीकडे आपल्याला ती लाईन दिसणार नाही. हा कॉर्नर ह्या पार्टमुळे आपल्याला हा कॉर्नर दिसणार आहे, त्यामुळे आपण फक्त ह्या पार्टपर्यंत लाईन डार्क करून घ्यायची. सिमिलरली ह्या साईडला पण इथनं इकडचा पार्ट दिसणार नाही, त्यामुळे एवढाच आपण पार्ट डार्क करून घेऊया. तर हा वरचा पार्ट आपण डार्क करून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला जो व्हिजिबल पार्ट होता आपण तो डार्क करून घेतला आहे. आता आपण डायग्रामला डायमेन्शन देऊयात. तर आता आपल्याला माहित आहे आपण डायमेन्शन देत आहे. हा आपला 45 डिग्रीचा अँगल आहे. आपण 45 डिग्रीचा अँगल घेतला होता. ह्याची ह्या पॉईंटपासून वरपर्यंत हाईट याची 15 mm आहे. आपण त्याचे डायमेन्शन देऊन घेऊयात. डायमेन्शन देताना एरोचे आपल्याला रेशो 3:1 ठेवायचा आहे.
ह्याची आपल्याला डायमेन्शन 25 आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या डायग्रामची विड्थ 60 mm आहे, तर आपण ती विड्थ लिहून घेऊया. ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटची डायमेन्शन आपल्याला 20 mm दिलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे डायग्रामची लेंथ आपली 90 mm ची आहे, ती डायग्रामची लेंथ आपण मार्क करून टाकू. ही आलं घेतात त्याचे डायमेन्शन आपण 20 mm देऊन टाकू. ही आता आपली लेंथ 90 mm आहे, ती 90 mm ची डायमेन्शन देऊन टाकू. आता ह्या पार्टची लेंथ आपली 25 mm आहे, ती 25 mm ची डायमेन्शन देऊन टाकू. आता आपल्याला माहिती आहे आपली हाईट पण 90 mm आहे, त्या हाईटची डायमेन्शन देऊ. आता ह्या पार्टची आपली जी विड्थ आहे ती 10 mm आहे. 10 mm ची आपल्याला डायमेन्शन देताना डायग्रामच्या आतमध्ये डायमेन्शन दिले नाहीत, तेव्हा आपण बाहेरच्या बाजूने डायमेन्शन देऊ. Thank you for visiting our